दराशव जिले में आज जिलाधिकारी कार्यालय के बाहर शेतकरों ने जोरदार आंदोलन किया। आंदोलन के दौरान कुछ किसानों ने अपनी जान की परवाह किए बिना जिलाधिकारी कार्यालय की इमारत पर चढ़कर छलांग लगाने की कोशिश की। वहीं कुछ किसान पेड़ों पर चढ़कर आत्महत्या का प्रयास करते हुए नजर आए। मौके पर पुलिस प्रशासन और तहसील अधिकारी तुरंत पहुंचे और किसानों को समझा बुझाकर नीचे उतारा। किसानों का कहना है कि सरकार द्वारा घोषित 85 रुपए प्रति हेक्टेयर का मत निधि उनके नुकसान के सामने बहुत कम है। किसानों ने स्पष्ट कहा कि हमें 8,500 हेक्टेयर नहीं चाहिए, हमें हमारी मेहनत और नुकसानी के अनुसार उचित दर से मदद चाहिए। किसानों की प्रमुख मांग है कि दराशिव जिला कच्चा ग्रस्त दुष्काल किया जाए ताकि उन्हें आर्थिक मदद और कर्ज माफी का त्वरित लाभ मिल सके। आंदोलन के दौरान किसानों ने नारों के माध्यम से अपनी व्यथा व्यक्त की। दुष्काल जाहिर कर शेतकारी बचाओ, आमंच पीके गेल अंता जगाओ। इस आंदोलन में बड़ी संख्या में किसान, महिला किसान और युवा शामिल हुए। पुलिस ने हालात को काबू करने के लिए सुरक्षा बढ़ा दी और प्रशासन की ओर से किसानों के प्रतिनिधियों को चर्चा के लिए बुलाया। किसान नेताओं का कहना है कि अगर उनकी मांगे जल्द नहीं मानी तो आंदोलन और तीव्र किया जाएगा। जवान नहीं चलेगी, नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है। कर्ज माफी मागतो रे देवा। काय नाही, कलेक्टर माझ्या पुढे एकदा नाचावर रे। आपली चर्चा विनंती आहे की आपल्या आता आंदोलनाचे जे मुद्दे आहेत प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीमध्ये मी आता काय काय झाले ते सांगितलंय आणि उरलेले विषय जे आहेत ते मंगळवारपर्यंत बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण खाली आपण जरा चर्चा करू। आता अमोल त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी विनंती केली होती की आता बऱ्यापैकी विषय झालेत आणि उरलेले मंगळवारपर्यंत क्लिअर होतील। आपण त्यांचं मत आहे की नाही, मी मंगळवारपर्यंत थांबतो। आपल्याला विनंती आहे की आपण काळजीपूर्वक खाली उतरा। त्यांनी दोर बांधलेला आहे, आपण कळलं? दोर बांधला स्पीकरचं आवाज आपण काळजीपूर्वक खाली उतरावं अशी आपल्याला विनंती आहे। ताई कुठे आहेत? मोदींनी स्पष्ट केलं की ओला दुष्काळ हा शब्द प्रयोग जरी शासन दरबारी नसला तरी टंचाई सदृश परिस्थिती हा शब्द आहे किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती शब्द आहे। दुष्काळाच्या वेळेस जे काही निकष, जे काही सवलती दिल्या जातात त्या सगळ्या सवलती देण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे या आठवड्यात त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित होतील। दुष्काळामध्ये जी काही मदत मिळते ती पूर्ण मदत आपल्याला मिळेल। दादा, बाधित शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे, बाधित क्षेत्र किती आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांचं कितपत नुकसान झालेलं आहे, काय आकडेवारी आहे? आता साधारण 3 लाख हेक्टर एवढं क्षेत्र आपल्याला बाधित दिसतंय। शेतकऱ्यांची संख्या एक्झॅक्ट मला आता नाही सांगता येणार, परंतु काल रात्रीपर्यंत जी काही माहिती संकलित झाली आहे त्याच्यावरून असं दिसतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रावरती मोठं नुकसान झालेलं आहे आणि तसा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। पायाभूत सुविधांचं काय दादा? पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे रस्ते, पूल वगैरे आहेत साधारण 300 कोटीचं त्यांनी प्राथमिक अंदाज काढलाय, परंतु आता आपण खूप डिटेलमध्ये प्रत्येक गावातनं माहिती घ्यायचं ठरवलंय। टिस टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे आपलं तुळजापूरचं जे कॅम्पस आहे तर टिसच्या लोकांना आपण आवर्जून विनंती केली आहे आणि गावोगावी जाऊन नेमकं पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान झालंय मग ते फक्त रस्ते आणि नाल्या किंवा पूल हा नाही विषय, तर महावितरणचा विषय आहे, बंधारे आहेत, ह्या सगळ्याची माहिती आपण घेतोय
आणि एकत्रित प्रस्ताव जो आहे तो सरकारकडे जाईल. त्यात जे तातडीने खास करून रस्त्यासाठी पैसे लागणार आहेत त्याचा प्रस्ताव सादर केलाय आणि डीपीसी मधनं आपल्या 25-26 डीपीसी मधनं तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत ही ठरलंय. आमदार म्हणून काय भूमिका असणार आहे? माझी विनंती सगळ्यांना हीच आहे की नैसर्गिक आपत्ती ही आपत्ती असते, आणीबाणीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय. जो काही विषय आहे तो नीट समजून सांगतोय. शासनाने देखील जे तातडीने देणं शक्य आहे, तुम्हाला कल्पना आहे की 190 कोटीच्या आसपास रक्कम जी मंजूर झाली त्याचं वितरण चालू आहे. ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना तातडीने 10,000 देण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्यांचे पशुधन दगावलंय त्यांना पैसे देण्याची प्रक्रिया आता चालू आहे. मध्ये अकाउंट होल्ड केले होते तर तातडीने प्रशासनाने त्या बाबतीत सक्त सूचना दिल्यात. जे काही कर्ज काय वसुलीचा विषय होता त्याबद्दल देखील अतिशय सक्त सूचना दिल्यात. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती हीच आहे की शासन प्रशासन पूर्ण ताकदीने सहकार्य करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी शासन निर्णय होतील आणि आपल्याला निश्चितपणे दिलासा मिळेल. आणि विनंती हीच आहे की खास करून आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत ज्यांचं अतीव नुकसान झालंय, खूप जास्त नुकसान झालंय, त्यांची यादी करून मी म्हटल्याप्रमाणे एकीकडे शासनाचं अनुदान, दुसरीकडे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिलासा आणि तिसरीकडे एनजीओज आणि इतरांकडनं क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत, या तिन्ही गोष्टी करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि विनंती हीच आहे की आपण थोडा धीर धरा. लवकरात लवकर पैसे आपल्याला कसे उपलब्ध होतील. चाऱ्याचा विषय आहे. रोज आपल्याला भूमपरांड्यात 50 टन चारा लागणार आहे. दैनंदिन चाऱ्याची आपण सोय आता करण्याची सूचना दिल्यात. काही प्रमाणात 100-150 टन चाराही आलाय आणि जे लागेल, आता काल मी भूममध्ये होतो, मला सांगण्यात आलं की भांड्याची सेट्स लागणार आहेत. तर तिथले असिस्टंट कलेक्टरना आपण सांगितलं की किती कुठे पाहिजेत, आपण यादी द्या, त्याप्रमाणे लगेच आपण उपलब्ध करून देऊ. जी गरज आहे, आपणही पत्रकार बांधव आहात, आपल्यालाही विनंती आहे की जिथे आपल्याला जाणवेल की एखाद्या गोष्टीची कमतरता आहे, एखादी अडचण आहे, एखादी तक्रार आहे, तर ते त्यांनी 1 रुपयापर्यंत त्या कुटुंबाला मदत केलेली आहे. त्यांनी ते कबूल केले की 1 रुपया आम्ही शासन म्हणून त्या कुटुंबाला दिले आहे. आणि दुसरी गोष्ट, जे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत द्यायची होती ती मदत आणखीन गेली आहे. तर पुढची भूमिका आपली काय असणार? म्हणजे पुढली भूमिका मी आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत मला सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि NDRF विम्याचे ट्रिगर करायचं ते पीक आपल्या हवाल बाजूला काढून सरसकट माझ्या दिल्याशिवाय मी माझ्या प्रश्नापासून मागे सरतो. आमदार राणाजी पाटील पण भेट घेतली, काय म्हणाले? ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात. शेवटी आमदार आहेत आणि ते भाजपचे आहेत, ते त्यांच्या पक्षाचंच गुण घालत असतात. त्यामुळे त्यांचं काही मी जास्त. मंगळवारचं काहीतरी बोलत होतं. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होते बघून सांगतो. आता किती खोटं बोलायचे हे असतं की KYCचा विषय आला, त्यांनी सांगितलं तसे कलेक्टर साहेबांनी की KYC आपण हे कॅन्सल करू. मी ज्यावेळेस KYCचा विषय कलेक्टर साहेबांना विचारला तर त्या अद्यापर्यंत त्याचा GR आलेला नाही. म्हणजे हिचक आमदार असतील, सरकार असं शासनाची कुठलाही GR वगैरे काही नाही, शासनाची शेतकरी फसवणूक करायला चालू. कलेक्टरने शेवटी तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी सांगितलं आतापर्यंत जी पूरग्रस्तासाठी जे काय मदत केली किंवा त्यांच्यासाठी काय शासनाच्या माध्यमातून केले त्याचं मी पत्र देतो तुमच्याकडे. आणि जनावरांचा चारा असेल, कुठं दिलाय, कुठं द्यायचं असेल ते सांगा, मी ते द्यायचा प्रयत्न करतो. पण जनावरांचा चारा असेल, मी फक्त माझी काय मागणी आहे की आज जे कुटुंब आत्महत्या झाली ते कुटुंब साहेब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाचं आज त्या लहान लेकराला बिस्किटचं पुढं आणायचं म्हटलं तर त्या कुटुंबाकडे 10 रुपये नाही. आणि अशाच मध्ये जर तुम्ही त्या कुटुंबाला मदत द्यायची टाळाटाळ करत असाल आणि किट म्हणून काय मदत दिली असेल तर 5 किलो गहू 5 किलो तांदूळ, सर हे आम्ही आमच्या बांधवाच्या ह्याला सुद्धा देतो. पण हे मदत आम्हाला काही मान्य नाही. त्याच्यामुळं मी माझ्या निर्णयाला ठाम आहे. मी मंगळवारपर्यंत मंत्रालयाची काय बैठकीची वाट बघतोय. मंगळवार जर नाही आला तर मी मंगळवारपासून पाण्याचा त्याग करून हे माझं शेतकऱ्यासाठी. तुमचे सहकारी आता झाडावर चढलेत, काही बिल्डिंगवर चढलेत, काय आव्हान असेल त्यांना? नेमका आंदोलनची गरज चाललंय. मी त्यांना एकच सांगेन, आता मरायचं नाही, आता लढायचं. आपण लढून जिंकू. आणि कुठल्याही शेतकऱ्याचा असेल किंवा कुठल्याही म्हणजे मित्रांना असेल कुठलाही अनुचित प्रकार काही करू नये. आपण आहे अशा खाली यावं. मी लढायला ह्याच्या सरकार संगत संमत लढा देणार.